चर्चा झाली या काय दरम्यान? असं आहे की राजकारणामध्ये अनेक लोक एकमेकांना सोडून जात असतात. केवळ राजकारणामध्ये नाही तर व्यवहारामध्ये, व्यवसायामध्ये, मैत्रीमध्ये, कुटुंबामधले सदस्य देखील सोडून जात असतात. मी सर्वसाधारणपणे एक तत्व पाळलेलं आहे की जो कोणी आपला सहकारी आपल्याला सोडून जाईल त्याच्याबद्दल बिलकुल एका शब्दानं वाईट बोलायचं नाही, त्याचं वाईट चिंतायचं नाही, कुठलंही त्याचं वाईट कुठल्याही दिशेनं काहीही करायचं नाही. ही माझी भूमिका गेली 40 वर्ष आहे. बोलायचं नाही. फारच काय अति झालं तर एखादा शब्द जर मी बोललो तर तो त्याच्या वर्मावर बसेल अशा पद्धतीने मी बोलतो. परंतु नुकताच या ठिकाणी एक पक्षप्रवेश झाला. काही मंडळी ही शिंदे सेनेमध्ये गेली आणि आमचे जुने सहकारी गेले ठीक आहे. परंतु त्यांना कोणतरी खूप मोठा अशा पद्धतीचा एखादा मार्गदर्शक त्यांना भेटलेला दिसतोय आणि त्यांनी माझ्याबद्दल काहीही न बोलता भावनिक अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काय सांगितलं की भास्कररावांच्यावर आमचा राग नाही. भास्कररावांनी आमच्या भागात करोडो रुपयाची कामं भास्कररावांनी केलेली आहेत. ते आमच्या अनेक अडीअडचणीला प्रसंगाला प्रत्येक वेळी उपयोगी पडलेले आहेत. हे सगळं करत असताना माझ्या आयुष्यामध्ये मी करोड रुपयाची कामं केली, परंतु ही कामं करण्याकरता म्हणून कोणालाही 5 पैशाचा कधीही तोशीस लागू दिलेला नाही. आणि मग तरी देखील आम्ही भास्कररावांना सोडून गेलोय. ते सत्य करता गेलोय, लोकांच्या विकास कामांकरता गेलोय अशा पद्धतीने त्यांनी चर्चा सुरू केली. माझ्या लक्षात आलं की कोणतरी यांना चांगला मार्गदर्शक भेटलेला दिसतोय की भास्कररावांचे जे जे टीका करतात, आरोप करतात ते अगदी कमी कालावधीमध्ये तोंडावर पडतात, तोंड घशी पडतात, तोंड काळं करावं लागतं त्यांना. असे अनेक उदाहरण आहेत. आणि म्हणून हे लोक थोडंसं लोकांना भावनिक करतायत, इमोशनल ब्लॅकमेलिंग करतायत आणि वस्तुस्थिती लोकांना काही ती कळावी याकरता म्हणून ते अतिशय थोडक्यातलं मी पत्र लिहिलं आणि ते पत्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालं. राजकारण शिकू नये, एक गेला तरी 4 निर्माण करण्याची तयारी माझ्यात आहे. तरी वस्तुस्थिती आहे ना, याचं तुम्हीच आता मला प्रश्न विचारताना विचारला. ती एवढी मोठी गर्दी. ही माझी पोस्ट कधी आली? काल रात्री आली. 8:30-9 वाजता ही पोस्ट आली आणि मी रेग्युलर जसा ही मतदारसंघात भेटायला येतो तसा मी आज भेटायला आलोय. पण त्यानंतर हा उसळलेला जो जनसागर तुम्ही बघताय यातून भावना काय लोकांची दिसतीये की कोण गेलेत त्यांना जाऊ द्या, भास्करराव तुम्ही चिंता करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. ही साक्ष देण्याकरता, ही खात्री देण्याकरता आणि 100% पाठीशी उभं राहण्याकरता म्हणून ही गर्दी जमलेली आहे. त्यामुळं 4 गेले तर 40 मी निर्माण करणारच आहे. आता तर मी अधिक ताकदीनं काम करणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. सर, निवडणुकीच्या पक्ष आणि सलग 3 टर्म निवडून आलेले एक सदस्य त्या पक्षामध्ये गेल्यानंतर किती आव्हान वाटतं तुम्हाला? आव्हान कोण कुठे गेला म्हणून आव्हान काय असेल त्याची येणारी निवडणूक उत्तर देईल. आजच मी काय कोणाबद्दल उत्तर देण्याची काय आवश्यकता नाही. त्यामुळं जे कोणी 2-2 वेळा निवडून आले, 3 वेळा कोण निवडून नाही आलं, कोणी जे कोणी 2 वेळा निवडून आले म्हणून सांगताय त्यांना जाऊन विचारा. महिला पडली तरी तुम्हालाच उमेदवारी, पुरुष पडला रिझर्वेशन तरी तुम्हालाच उमेदवारी, ओबीसी पडला, पुरुष पडो महिला पडो ते तुम्हालाच उमेदवारी, ओपनची पुरुष पडो महिला पडो तुम्हालाच उमेदवारी. तुम्हाला उमेदवारी सातत्याने देत असताना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं आम्हीच काम केलंय. याचा अर्थ तुम्ही गेलात म्हणून काय आमची पुण्याई पूर्णपणे संपली असं जर कोणाला काय वाटत असेल तर तशा भ्रमात कोणी राहू नये.